शेवटी नवऱ्याचा अधिकार आहे म्हणले, बायकोच्या अधिक मनातलं काय चाललंय ते अधिक जाणून घेण्याचा. लक्ष्मी माता हसली आणि म्हणाली, खरंच सांगू का? म्हणाले, हो म्हणाले, खरंच सांग, खोटं कशाला सांगतेस? तर म्हणाले, मला असं वाटतं पृथ्वी तलावरती मानवाच्या मनुष्याच्या जीवनामध्ये जर मी नसेल ना तर तुमचा काही नाहीये तिथे उपयोग शून्य. म्हणाले, काय म्हणतेस? म्हणाले, खरंच सांगतेस की काय? हो म्हणाले. इकडे भगवान विष्णूंना कळाले इकडे काय झाली आहे, गची बाधा झाली आहे. बरं तर म्हणाले, एक ना एक दिवस तुला सुद्धा काय कळेल याचं उत्तर कळेल. आणि त्रिभुवनामध्ये संचार करणारी आमच्या या गादीचे मालक कोण? स्वतः नारद मुनी एक दिवस तिथं आले आणि भगवान विष्णूंचा धावा करतायत. नारायण नारायण हरिनारायण नारायण नारायण. आज रात्री आपल्याला बघायचं आहे ना नारद मुनी, आठवण काढूया थोडीशी आमच्या गादीच्या मालकांची. नारायण नारायण करतायत. आलेच वैकुंठामध्ये आणि भगवान विष्णूंना नमस्कार केलाय. भगवान विष्णू म्हणाले, बरं झालं म्हणाले, मुनीश्वर आला तर आज तर मला एक आता मदत करा म्हणाले. काय करा? काय करा म्हणाले? मदत करा म्हणाले. कशाची मदत करा? माझ्या बायकोला म्हणजे लक्ष्मी मातेला आपल्या गची बाधा झाली म्हणाले, गर्व झालाय, काहीतरी म्हणून करा. हो एवढंच ना माऊली म्हणाले. हळूच कानामध्ये कुजबुजले. काय करायचं ती कल्पना सांगितली. कल्पना काय चांगली होती बघा इकडे. नारद मुनी कल्पना सांगितल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, वा 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 म्हणाले, भक्त असावा तर तो तुझ्यासारखा म्हणाले.
मस्त म्हणाले कल्पना दिली. आत्ताच्या आत्ता काय करतो, अंमलात आणतो म्हणाले, जास्त उशीर लावायला नको. भगवान विष्णूंनी लीला रचली आहे बघा पृथ्वी तलावरती. एक गोर असा गरीब असा ब्राह्मण काय करत होता, वास करत होता पृथ्वी तलावरती. लक्ष्मी मातेला सांगितलं. तो बघ म्हणाले, ब्राह्मण म्हणाले काय करतोय, आज गरिबीमध्ये आहे, त्याला काय कर, अचानक जाऊन प्रसन्न हो. अचानक प्रसन्न म्हणजे काय, त्याला घबाड लागू दे म्हणाले, पैशाचं घबाड लागू दे म्हणाले. चालक तो ब्राह्मण होता, तो कोणाचा निस्सिम भक्त होता, भगवान विष्णूंचा निस्सिम भक्त होता. इकडे लक्ष्मी मातेला आदेश मिळता क्षणी लक्ष्मी माता हसायला लागली आहे. म्हणाले एवढंच ना म्हणाले, तुमचा भक्त आहे म्हणून सांगताय ना, फक्त म्हणाले 5 मिनिटं द्या, त्याला तुमच्याबद्दलचा तुमच्याकडचा खेच मी कुठे आणणार म्हणाले, माझ्याकडे आणल्यापासून राहणार नाही म्हणाले. हो म्हणाले, तेच बघायचंय म्हणाले, कर म्हणाले, ते तुला करायचंय ते कर. इकडे काय केले लक्ष्मी मातेने, त्या गरीब ब्राह्मणाच्या घरामध्ये अचानक सोन्याचा हंडा उगवला. बायको मुलं सगळी आनंदी झाली. इकडे मात्र ब्राह्मण काय करत होता, ही कोणाची कृपा म्हणाले, भगवान विष्णूंची कृपा झाली आहे म्हणाले. हे माझं काही नाही म्हणाले, हे त्यानं दिलंय म्हणाले, याचा उपयोग सुद्धा त्याच्याकरिता झाला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात बघा तुमचा, जोडो नियाधन उत्तम व्यवहार, जोडो नियाधन उत्तम व्यवहार. उदात विचारे वेद परी, उदात विचारे वेद परी, सोडोनिया धन धन उत्तम व्यवहार, सोडोनिया धन धन उत्तम व्यवहार, सोडोनिया विचारे आलेले 10 रुपये का असण्या खिशामध्ये 1 रुपया त्याचा काय करायचा, समाजाच्या कल्याणाकरिता दान करायचा म्हणाले. हा ब्राह्मण सुद्धा तेच सांगतोय, हे आपलं काही नाही, हे कोणाचं आहे सगळं. या त्रैलोक्याचा पती जो आहे, ज्याला पतित पावन म्हटलं जातं, हा लक्ष्मीकांत म्हटलं जातं ज्याला, त्या भगवान विष्णूंनी हे सगळं मला दिलंय म्हणाले. त्यांना काहीतरी दान धर्म झाला पाहिजे. बायको म्हणते अहो काय वेळ लागले की काय म्हणाले, हो आपल्या घरामध्ये मिळालेली संपत्ती दुसऱ्याला का म्हणून द्यायची, नाही म्हणाले मिळणार. बायको मुलं सगळी आनंदी झाली आहे. नवीन नवीन साड्या घेतल्या, दागिने घेतले. आज श्रेष्ठ मित्रमंडळी, कारण एक आपल्याकडे म्हण आहे बघा, असतील शिते तर जमतील भूते. एकदा का तुमच्या खिशामध्ये खळखळ खळखळ नोटांचा आवाज यायला लागला की जे पाहुणे 4-5 वर्ष सुद्धा तुमच्याकडे ढुंकून बघत नाहीत ना, ते पाहुणे सुद्धा काय करतात, बीडवाडीमध्ये 5-5 दिवस येऊन राहून जातात. का तर तुमच्याकडे काय आहे, आज पैसा आहे, तोच पैसा संपला की काय करतात, तेच पाहुणे काय करतात, आपल्याकडे पाठ फिरवतात बघा. अनुभव असेल प्रत्येकाच्या गाठीला. सांगण्याचा विषय एवढा, हा ब्राह्मण म्हणाला हे सगळं जे दिसतंय ना म्हणाले, ते काय आहे, मिथ्या आहे म्हणाले. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या म्हणाले, हे सगळं चुकीचं आहे म्हणाले. ह्याच्यातला एकही तुझ्यावर प्रसंग येईल त्यावेळी नष्टार म्हणाले ते. परंतु नाही, इकडे भावच नव्हता, कोणाला बायकोला भाव नव्हता. तिला वाटलं एवढा पैसा अडका मिळालाय, मीच श्रीमंत झाला. पुन्हा एकदा आदेश दिला, पुन्हा प्राण त्या कुडीमध्ये आला. शरीरामध्ये पुन्हा प्राण आल्यानंतर तो उठून उभा राहिला. परंतु मनामध्ये नामस्मरण, आजूबाजूला पैसा पडलाय. कोणामुळे जगलो म्हणाले, आज भगवान विष्णूमुळे, भगवंतामुळे आज पुन्हा जन्म झाला. लक्ष्मी मातेला कळून चुकलं नव्हता. माझा असण्याचा गर्व जर मला झाला आणि जर माझ्यासोबत नारायण नसतील तर या आयुष्याचा उपयोग काय आहे, शून्य आहे. म्हणून वालावल माहिती असेल तुम्हाला, वालावल गाव आहे बघा, तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव काय हो, लक्ष्मी नारायण मंदिर. लक्ष्मी नारायण मंदिर. नारायण हा शब्द जर लक्ष्मी सोबत असेल ना, तर त्या मंदिराला काय आहे, तर त्या लक्ष्मीला काय आहे, शोभा आहे माऊली बघा. नुसता जर पैसा असेल आणि जर तो नारायण मनामध्ये नसेल तर मात्र तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कमवाल ते काय आहे, शून्य आहे.
म्हणून जोडोनी यादन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. तिथंच हा आपला अभंग चालू आहे. कुठला? दत्ता मतला प्रसन्न होसी जरी तू वरदेसी. मतला प्रसन्न होसी म्हणजे काय? मला प्रसन्न होतात. दत्त महाराज प्रसन्न होणं कठीण नसतं काल सांगितल्याप्रमाणे, परंतु ते प्रसन्न झाल्यानंतर त्यांची कृपा दृष्टी तशीच ठेवणं गरजेचं असतं. जर का मीपणा अंगामध्ये झाला, जर का गटची बाधा झाली तर मीपणा काय करायचा? पुन्हा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचा. कसा करायचा? मी तूपणाचीच झाली बोलवण आणि एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जर पुन्हा एकदा मनाला ध्यास लागला दत्त नामाचा तर काय करायचं? स्वतःतला अहंकार पायाजवळ ठेवायचा त्यांच्या आणि त्यांच्यातला तू उचलून आपल्यामध्ये घ्यायचा. म्हणजे आपले कवी सांगून गेले काय? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आता पुढची ओळ काय आहे लक्षात घ्या. पुढची ओळ काय माऊली? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. पुढची ओळ मात्र कोणालाच माहिती नसते. देणाऱ्याचे एक दिवस काय घ्यायचे असतात? देता देता हात घ्यायचे असतात. म्हणजे त्याचे हात होऊन बघायचं असतं. हात घ्यायचे असतात म्हणून तोडून नाही घ्यायचे माऊली. हात घ्यायचे म्हणजे काय? कधीतरी आपण पण दान करून बघायचं. जर दान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि हे पुण्य कधीही वाया जात नाही. लक्षात घ्या. ते सदैव तुमच्या पाठीशी राखण करत उभं असतो. राखण राखण म्हणजे काय? राखणा कसा असतो? गुरांच्या मागे राखणा असतो तो बघा. तो जरी दूर असला तरी त्याचं लक्ष कुठे असतो? प्रत्येक वेळी आपल्या बाबांनी 100 रुपये द्यायला सांगितले तर ते 100 रुपये दिल्यानंतर सुद्धा आपण त्याला सांगतो बाबाला सांग घेतलेस म्हणून, द्यायचंय म्हणून सांग. आणि पुढची जत्रा येईपर्यंत जर त्याने 100 रुपये नाही दिले तर 4-5 जणांना सांगत सुटतो आपण. काय फिरतो आपण? काय अमुक अमुक कार्ट्याच्या पोरानं पैसे घेतलेले अजून दिलेले नाही आहेत बघा. ह्याला काय म्हणायचं? उपकार म्हणायचं. उपकार म्हणजे काय? पुन्हा काय करायचं? त्याचं वर्म काढत राहायचं. आणि मदत कशाला म्हणतात? मनामध्ये विचार सुद्धा येत नाही. गोंदवलेकर महाराज सांगतात. गोंदवलेकर महाराज सगळ्यांना माहिती असते. गोंदवलेकर महाराज काय सांगतात? एकदा त्यांचा दरबार भरलेला बघा. दरबार भरलेला असताना एका शिष्यानं चांदीचा तांब्या काय केला? त्यांच्या डाव्या हातामध्ये दिला आणि पाया पडायला लागला. तो पाया पडून उठतोय तोपर्यंत त्यांनी तो डाव्या हातातला तांब्या डाव्या हाताने काय करून दिला? गर्दीमध्ये भिरकावून दिला. एकाने त्याचा काय केला? पकड धरला. म्हणजे तो तांब्या पकडला आणि घेऊन गेला. तो शिष्य म्हणाला माझं काही चुकलं? मी काय म्हणाले माऊली? तुझं काहीच चुकलं नाही म्हणाले. तू दान केलंस मला, परंतु ते डाव्या हातातलं दान जर डाव्या हातातून उजव्या हातात जरी माझ्या गेलं ना तरी माझ्या मनामध्ये काय होणार? त्याच्याबद्दलची आशा निर्माण होणार म्हणाले. आणि एकदा का आशा निर्माण झाली की मी बांधलो जाणार. कशामध्ये बांधलो जाणार? या मायापाशामध्ये बांधलो जाणार म्हणाले. म्हणून दुसऱ्या कडव्यामध्ये म्हटलंय काय? सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे. हे शरीर कुणाच्या सत्तेने चालतं? दत्त महाराजांना सांगायचं आपण तुमच्या आदेशानुसार चालतं. हे मन कुणाच्या आदेशानुसार चालतं? तुमच्या आदेशानुसार चालतं. मग प्रत्येक अवयवाला काय सांगायचं? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मनात तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. प्रत्येक अवयवाला ठासून सांगायचं काय करायचंय तुला? जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंत दिसतोय ना. आमचे गुरुजी म्हणतात काय म्हणतात? अहो येता जाता उठता बसता कार्य करिता ग्रास घेता सदा देता घेता वदनी वदता कार्य करिता ग्रास घेता गरीदारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी. तर काय झालंय ते? इथं म्हणाले बरं झालं. काय करायचं? तुम्ही तुमच्या पतिदेवांना सांगायचं काय करायचं? पृथ्वी तलावरती जाऊन म्हणाले ब्राह्मणाचं वेश घ्यायचं, वडींचा वेश धारण करायचा, संन्यासाचा वेश धारण करायचा आणि म्हणाले तिथं भिक्षा मागायची. जाऊन साधी सुधी भिक्षा मागायची नाही तर कशी मागायची भिक्षा बघा म्हणाले. तिला काय सांगायचं? इच्छा भोजन पाहिजे. कसं इच्छा भोजन पाहिजे? नग्न होऊन काय द्यायचं आम्हाला? इच्छा भोजन द्यायचं म्हणाले. एवढं सांगा. जर तिने अन्न नाही दिलं तरी तिचा पतिव्रता धर्म काय होणार? लोप पावणार. आणि जर नग्न होऊन अन्न दिलं तरी सुद्धा तिचा पतिव्रता धर्म लोप पावणार म्हणाले. वा म्हणाले नारदा, मस्त काय दिलीस? कल्पना मस्त दिलीस म्हणाले. झालं. तिघींनी आपापल्या पतींना कसं मनवायचं ठरवलं. तिघी आपापल्या लोकी गेलेल्या आहेत बघा ब्रह्मलोकामध्ये. एक गेली
कैलास पर्वतावर एक होती ती तिथेच राहिली आणि वैकुंठ लोकांमध्ये गेली आहे. तिघींनी आपापल्या धामाचा स्वीकार केला आणि रागावून बसल्यात बघा पलंगावरती. संध्याकाळचं सगळं काम आटोपून तीनही देव परत आपापल्या घरामध्ये प्रसन्न झाले आहेत, प्रकट झाले आहेत, आले आहेत. आणि आल्यानंतर बघितलं की रोज काय येते बायको आपली धावत धावत येते, पायांवरती पाणी घालते, दोन प्रेमाचे शब्द बोलते. आज मात्र आल्या नाहीत. प्रत्येक जण विचार करतोय काय गडबड झाली. आतल्या खोलीमध्ये जाऊन बघितलं तर काय झाल्यात, माऊली रागावून बसल्यात. म्हणाले, जवळ गेले आणि म्हणाले, काय ग काय चुकलं का माझं. म्हणाले, एवढी का रागवली आज. म्हणाले, काही चुकलं नाही. म्हणाले, वाटेला लागा इकडे, बोलू नका माझ्याबरोबर. झालं काय, एवढी का चिडतेस. म्हणाले, नाही. म्हणाले, मला म्हणाले तुम्ही मला आपल्या मनासारखं वागवता. म्हणाले, माझं कधी तुम्ही इच्छा पूर्ण करत नाही. म्हणाले, अगं असं खोटं बोलू नको. म्हणाले, जे काही चाललंय ते कोणासाठी चाललंय, तुझ्यासाठी चाललंय. म्हणाले, महिन्याचा झालेला पगार देतो ना आता. म्हणाले, अजून काय देऊ. म्हणाले, विचारतो का कधी 1 रुपया कधी पाठवला, कुठे गेला कुठे गेला. नाही विचारत. म्हणाले, म्हणाले एवढी का चिडतेस. नाही. म्हणाले, माझ्या मनासारखं तुम्ही वागत नाही. मग काय वागू सांग. म्हणाले, बघा बघा. म्हणाले, तिघींनी डायलॉग पाठ केलेले होते. बघा म्हणाले, वचन द्या. म्हणाले, शब्दापासून माघार फिरणार नाही. म्हणाले, तिघांनी त्रिदेवांनी आपापल्या बायकांना काय दिलं, वचन दिलेलं आहे बघा. आणि म्हणाले, जर वचन दिलात तर वचन पूर्ण करा. आता म्हणाले, काय करायचं. ब्रह्म ऋषींचे पुत्र मानसपुत्र कोण, अत्रि ऋषी आणि त्यांची बायको. अत्रि ऋषींची बायको कोण, अनसुया माता. यांचं काय करायचं. म्हणाले, जाऊन पृथ्वीतलावरती सत्वहरण करायचं. म्हणाले, तिघांनी पण ऐकलं आणि कृपायाच्या मस्तकात गेली. म्हणाले, अरे रे म्हणाले, खूप दुर्मती झाली आम्हाला. म्हणाले, तुम्हाला वचन देऊन बसलो. अरे त्या अनसुया मातेचं सत्वहरण करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणाले, ती जाळून काय करेल आम्हाला, भस्म करेल. ती तिच्या पातिव्रत्यता काय आहे, ताकद आहे. म्हणाले, नाही. म्हणाले, वचन दिलंय ना, वचन पाळावं लागेल. हे काय. म्हणाले, उद्या सकाळी जातो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले, घरातून बाहेर पडले, नाक्यावरती मिळाले, पिठ्यावरती मिळाले तिघे जण एकत्र. कुठे. म्हणाले, तर म्हणाले, एकच पत्ता आहे, तिघे जण एकत्र जाऊया. म्हणाले, आता जाताना निघाले तिघे एकत्र. ब्राह्मण कदा नंदावे, ब्राह्मणांना नमस्कार करावा. पूर्वीचे लोक ब्राह्मणांना नमस्कार केला. 6 ब्राह्मणांना नमस्कार केला आणि विचारलं, काय सेवा करू आपली. म्हणे, अन्न पाहिजे. कसं पाहिजे अन्न, एवढं अन्न पाहिजे. म्हटलं तर अनसुया माताने बघितलं. म्हणाले, नाही. म्हणाले, पुढचं तुमचे अन्न शिजवलेलं अन्न पाहिजे, तुझ्याच शिजवलेलं अन्न पाहिजे. आणि म्हणाले, पुढे एक नियम आहे. तो एक. म्हणाले, कुठला नियम आहे. नियम असा आहे. म्हणाले, की ते अन्न जे देशील ना, ते कसं वाढायचं, नग्न अवस्थेमध्ये वाढायचं. म्हणाले, अंगावरती एक वस्त्र असता कामा नये. जर म्हणाले यांना अन्न नाही दिलं तरी माझा पातिव्रत्य धर्म लोप पावणार, आणि अन्न द्यायचं म्हटलं तर नग्नावस्थेमधनं अन्न दिलं तरी माझा पातिव्रत्य धर्म लोप पावणार. म्हणाले, परंतु मनामध्ये निर्धार केला, मी गेले तरी चालेल. म्हणाले, माझ्या पतीला काय लागतं नाही. ते पूर्वीच्या काळी अन्नशुद्धी म्हणून काय वाढायचं अन्नावरती, आता वाढतात का हो, वाढतात. तूप वाढतात, तुपाचा थेंब सुद्धा पडत नाही. लक्षात घ्या. तूप म्हणाले, खमंग अन्न शिजतंय. म्हणाले, घरामध्ये पुढे काय होणार. म्हणाले, बघूया. नारद मुनी म्हणतात, आता मात्र गंमत होणार आहे. पुढे काय गंमत झाली. अनसुया माता घरामध्ये आली, अन्न शिजवत ठेवले आणि मनामध्ये पुन्हा तो विचार केला, माझे पती परमेश्वर जर माझ्या पाठीशी आहे, मला विचार करायची गरज नाही. तर म्हणाले, मी का चिंता करू. हातामध्ये काय घेतलं पुन्हा, पतीच्या नाही. म्हणाले, मनामध्ये कुठेतरी जी खंत आहे की एवढ्या मोठ्या पुरुषांच्या समोर म्हणाले लग्नावस्थेमध्ये जेवण वाढायचं जाऊ, तर यांची नजर कशी हो जाऊ देत. म्हणाले, एका लहान मुलाप्रमाणे यांचं मन होऊन जाऊ दे. एवढा फक्त मनामध्ये विचार केला. हातामध्ये ते इकडे मनामध्ये विचार घेऊन आले होते तिन्ही देव त्रिदेव. काय, या अनसुया मातेला नग्नावस्थेमध्ये बघणार आणि हिचा विचार करणार. म्हणाले, तेच त्रिदेव आता काय व्हायला लागले, हळूहळू 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 त्यांची 3 बालकं व्हायला लागली आहेत. बघा, लहान बालक जन्माला उतरला आणि धावत धावत येऊन बाहेर येऊन बघतीये, तर त्या तिन्ही पाटांवरती कोण बसले होते, ते ब्राह्मण बसले होते. ते आता काय करत होते, स्वतः नग्न अवस्थेमध्ये, अंगावरती एकही कपडा नव्हता. अशा नग्न अवस्थेमध्ये लागले अन्न दे. आता लहान मुलांना अन्न म्हणजे काय हो, आईच्या अंगावरचं दूध. लक्षात घ्या. त्यांना कसं राहायचं असतं,
गवळीच्या शेंगेसारखं राहायचं असतं बघा. स्लिम अँड फिट. पूर्वीच्या काळी बायका काय व्यायाम करायचा नाही का हो? परत करायचं नाही असं वाटतं तुम्हाला? करायचं ना. कशा करायच्या? रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचा व्यायाम व्हायचा. आजकाल आपण ज्या स्त्रिया ना त्या जीभ टाक घुसळायच्या. ते कसं घुसळायच्या? त्याला दोरी बांधलेली असायची. ते ओढायचं सोडायचं, ओढायचं सोडायचं, ओढायचं सोडायचं. हा काय होता त्या काळचा? किती खेळतायत पोरं? तीन पोरं म्हणाले. पाळण्यामध्ये पदरामध्ये खेळतायत, मांडीवरती खेळतायत म्हणाले. दोघांना दूर पाचते, एकाचा मुका घेतीये, त्याला बाजूला ठेवतीये, त्याला पुन्हा स्तनाला लावतीये. तिचं तिला कळेना करायचं तर करायचं काय म्हणाले. आणि इतकं असताना अत्रि ऋषी आश्रमामध्ये आल्याकडे बघतायत तर काय गया वेडेपणा म्हणाले. लोकांच्या पोरांना दूर पाचतेच नाही म्हणाले. घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. अत्रि ऋषींनी फक्त डोळे मिटले आणि बघितलं त्या पोरांजवळ दुसरे तिसरे कोणी नव्हते. कोण होते? श्रीदेवांचा जन्म झालेला होता. अत्रि ऋषी म्हणाले अगं धन्य तुझं पातिव्रत्य म्हणाले. घडलेला सगळा प्रकार लक्षामध्ये आलाय. अत्रि ऋषी म्हणाले तुला आता जे काय करायचंय ते कर. तुझा अधिकार म्हणाले. तुझ्यापासून जन्म घेतला यांनी म्हणाले. तुझ्यामुळे जन्म घेतला यांनी म्हणाले. मी काही सांगणार नाही. मात्र इकडे प्रश्न कोणाला पडला? यांना काही फरक पडत नव्हता. कैलास पर्वतावर वाट बघत होती कोण? पार्वती माता. म्हणते म्हणाले काय झालंय? दिवस संपायला बुवाला काय वेळ लागलाय की काय? 6 वाजून 10 मिनिटं झाली तरी काकी म्हणतायत अजून बुवा पुढे सरत नाही. तिथं धडकून राहिले. इकडे म्हणाले प्रश्न पडला पार्वती मातेला अरे झालं तर झालं काय नेमकं? इकडे लक्ष्मी मातेला प्रश्न पडला आपले पतिदेव अजून आले का नाही? सावित्री मातेला प्रश्न पडलाय. नारद मुनींचा धावा करण्यात आला. नारद मुनींना प्रसन्न करण्यात आलं. नारद मुनी आले आणि विचारलं आई काय झालं? अरे म्हणाले तुझ्या नादाला लागलो खरं म्हणाले. पृथ्वी तलावरती त्या तिघांना पाठवलं खरं. काय वेडेपणा करून बसलेत कोण जण अजून आले नाही तिकडे. अगं म्हणाले मग वाट कसली बघताय? बॅटऱ्या घ्या आणि जा म्हणाले. काळोखात चालत कसं येतील म्हणाले. जावा. निघाले. तिनेही या ब्राह्मणी निघाल्या आणि मनामध्ये विचारायला जाताना हे ब्राह्मण वेशामध्ये गेले. आपण पण कसं जाऊया? ब्राह्मण वेश धारण करून जाऊया. आले पृथ्वी तलावरती आणि अत्रि ऋषींच्या त्या आश्रमाबाहेर प्रकट झाल्या आणि म्हणायला लागल्या माते दरवाजा उघड. अनुसूया मातेने दरवाजा उघडला आणि विचारलं कोण आपण? म्हणाले आमचे पतिदेव तुमच्याकडे आलेत का? नाही म्हणाले. तेवढ्यात नारद मुनींची स्वारी आली आणि म्हणाले नाही नाही माते नाही म्हणू नकोस. जे तुझ्या घरामध्ये 3 बालक लहानाची मोठी होत आहेत ना म्हणाले ती दुसरी तिसरी कोणी नसून कोण आहे? त्यांचे पती आहेत म्हणाले. या 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 म्हणाले. तुमचे पती का? ते या म्हणाले. आता म्हटलं एका अवकाश 9 महिने 9 दिवस फळाला आले बघा. आणि इकडे अनुसूया मातेला काय व्हायला लागल्या? प्रसूती वेदना होऊ लागल्या आहेत बघा. आणि या प्रसूती वेदना होत असताना जे क्षणिक सुख असतं त्या क्षणिक सुखामध्ये आणि त्या दुःखामध्ये आई न्हावून गेली आहे. अत्रि ऋषींच्या काळजाला प्रश्न पडला आता करणार तर करणार काय म्हणाले. आणि प्रत्येक देवतांना माहिती होतं काय कोण जन्म घेणार आहे? श्रीदेव जन्म घेणार आहेत म्हणाले. म्हणून हातामध्ये फुलं घेऊन तुम्ही आम्ही जशी फुलं घेऊन तयार आहोत तसे सगळे देव काय करत होते? गंधर्व यक्ष किन्नर हातामध्ये फुलं घेऊन तयार होते. आणि आरोळी झाली. नारद मुनींनी आरोळी टाकली आहे. इकडे काय सुमने वर्षती सुरमुने गाती हासती नाचती गाती हासती नाचती प्रभु झाला ते प्रकट करी. कशासाठी काही करतायत? बाळाला मी बघणार बाळाला मी बघणार बाळाला मी बघणार म्हणून काही करतायत. आणि अशी काही करताना बाळाला आता जन्म झाल्यानंतर अनुसूया मातेनं काय करायचं ठरवलं? अंगाणी
आणि सर्व सर्व स्त्रिया एकाच स्वरामध्ये पाळण्या म्हणू लागल्या ना. बाळा जो जो रे, जो जो रे, जो 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 रे, बाळा जो जो रे, जो 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 रे, बाळा जो
अशा प्रकारे बाळ मनापासून करूया. दिगंबरा दिगंबरा
आणि म्हणूनच संतांनी जे भैरवतून मागणं मागितले संतांजवळ जरी तू वरदेसी जरी तू वरदेसी जरी तू वरदेसी जरी तू करितो प्रेमे सुधनिया उपासनेला कर्मयोगे जगालवारे सर्वात्मे मंगलमूलभावे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सर्वांनी म्हणा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।
जागा पीस केलेली आहे का?
स्वामी अवधूता
असता तो जग जेठी पाठी असता तो जग जेठी वरकड गायकमान मुदा कैवारी हनुमान मुदा कैवारी हनुमान मुदा कैवारी हनुमान नित्य निरंतर रक्षिणाना परी नित्य निरंतर रक्षिणाना परी तरुणिया अभिमान मुदा कैवारी हनुमान मुदा कैवारी हनुमान मुदा कैवारी हनुमान अनंत कोटी महाराज स्वामी महाराज श्री गुरु
श्रीमत्कुलदेवताय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म। या कुंडलेन्द्रतुषारहार कमला या शुभ्रमस्ताङ्गुला या वीणावरदण्डमण्डितकरा या ब्रह्माण्डितशङ्कर ब्रह्मण्य देवये सदा वन्दिता। स्वाहां वासवमनोते निश्चेषजाड्या मुक्तं करोति वाचालं अभ्यं कयते यद्वातमहं वन्दे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतये नाशाय गोविन्दाय नमो। राम कृष्ण हरे हरे गोकुल संकट हारे हरे जय राम। गोकुल संकट हारे हरे जय राम। राम कृष्ण हरे हरे जय राम। राम कृष्ण हरे हरे जय राम। नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरे राजा जय जय राम कृष्ण हरे राजा जय जय राम कृष्ण हरे राजा शरणागत चरणी जय शरणागत चरणी करुणा दृष्टि हरे करुणा दृष्टि हरे जय जय राम कृष्ण हरे
भगवतभक्तीचा परिणामाचा सद्गुणांचा जो काही झरा पाजरतो तो झरा पाजरण्याकरिता आज सद्गुरूंनी आज तुम्हाला प्रसाद देण्याकरिता इथं सगळ्यांना बोलवलंय. त्यामुळे पूर्वरंगाकरिता जास्त वेळ घेऊया नको, आपल्याला पुढे जाऊन उत्तरंग करायचं आहे. फार वेळ नाही आपल्याकडे, आपल्याला अजून एक कला बघायची आहे. इथे जाऊन सर्वजण सहभागी होणार आहोत. म्हणून मूळ पद्यामध्ये एकनाथ माऊली नवे, ज्ञानेश्वर माऊली नवे नवे सर्वच संत एकच मागतायत भगवंताकडे. काय मागतायत? सोनियाचा देव तू आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा देव तू आजी अमृते पाहिला. प्रत्येकाच्या मनातल्या ज्या काही कल्पलेल्या गोष्टी असतील, जे काही नवद असतील, जी काही गाणी असतील ती पुरी करून घ्या. कमिटी मेंबर मधले प्रत्येकाच्या मनामध्ये जी असणारी इच्छा असते ती इच्छा पूर्णत्वास आणण्याकरिता सहकार्य करा. आजपर्यंत दिवसभरामध्ये या दिवसभरामध्ये तुमच्याकडे जे काही नवस झाले ते पूर्णत्वास उत्तरोत्तर भरभराटीचा हा तुमचा समारंभ दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करून घेतला. त्याबद्दल तुमच्याकडे जी काही भावना व्यक्त केली आहे त्या भावनेतून उदार अंतःकरणाने प्रत्येक वर्षी दरवर्षी असा उत्तरोत्तर भरभराटीचा नवे नवे तर प्रत्येकाला आनंदाचा असा सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यावर तुझा घडावा, जय कारणी देह माझा पडावा, उभे शुभोड वरदानंदा रघुनायका मागणे जादा.
सदा विसरत व्हावा. गुणगायी न आवडी येथे माझे सर्व दोहे, माझे सर्व दोहे येथे माझे सर्व दोहे. जय नीला शंभरा संतो रंग देवाचा, मध्ये अजून आता येईल.
या मार्गाने मार्गक्रमण करीत असता हरिनामाचा ध्वनी माझ्या कृतीकरता पावला. मला वाटलं या ठिकाणी काहीतरी आराध्य दैवतेची स्थापना असेल आणि त्या दैवतेचं माझ्या पूजेजवळ 2 पैसे दक्षिणा मिळतील या थोर अभिलाषाने माझं येणं झालं आहे. काय ते? असं म्हणता मग काही हरकत नाही. जे ब्रह्म करणे असतील ती या ब्राह्मणाच्या हस्ते परिपूर्ण होती, पण त्याला लागणारी सहायता द्यावी म्हणतो. असं काही हरकत नाही. मला प्रथमता वीर हवी आहे असं म्हणता हरकत नाही. पहिला प्रयत्न करतो. हो सूत्रधार एवढा मोठा धरा लागून गेला. हो म्हणूनच गोठून गेला. माझी तर स्नान संध्या झालेली आहे. देवाला स्नान करतो म्हणजे झालं. बडाबडा चुळत चुळत शुद्ध हो, बडाबडा चुळत चुळत शुद्ध हो. बडबड आणि चुळचुळ याच्यातील भावार्थ समजलेला नाही. माझ्या हस्ताच्या ठिकाणी आहे धारी. या धारीचा डेरा आहे मोठा आणि मूक आहे लहान. एक वेळ विहिरीवर गेलो भरून आणली धारी. गणपतीच्या डोकीवर दाक्षिणाचा बडबडाचा हा ध्वनी झाला आणि पुनश्च विहिरीवर जाण्याचा देहाला श्रम होतो आहे म्हणून तिच्या सोंडेखाली पकडता क्षणी असा ध्वनी झाला. शुद्ध हा ब्राह्मणांचा धर्म आहे. प्रथमतः मला आता चंदन हवं आहे असं म्हणतात. मग काही हरकत नाही. चंदन आहे 100 रुपयाची अक्षता द्या. अक्षते बिराडी राहिली ती चालीवर म्हणतात. मग काही हरकत नाही. अक्षता 100 रुपयाची आता कमले द्या. 100 रुपयाची संदीप ती पाहिजे द्या. अपरात्र झालेली आहे आणि थंडी तर घुमून येते आहे तरी पण काही हरकत नाही. चालीवर जातो. 100 रुपये आम्ही 100 रुपये आम्ही आता देवेत द्या. असं का तुम्ही भोजन केलात की नाही? काय ते आज जत्रोत्सव आहे आणि पाहुणे मंडळी आल्यामुळे भोजन मग तुम्ही उपाशी राहिलात आणि गणपतीला आता मी उपनिवेदन सांगायला गेली आगे निवेदन. हो असं काय मग हे आधी पहिलाच बोलायचं होतं. अरे वा हा म्हणजे ह्या निवेदन भरपूर आहे. नैवेद्य 100 रुपयानी, गरवेला 100 रुपयानी, गुडवेला 100 रुपयानी. हो बरोबर काय गुरुवेल आणि गरवेल भावार्थ समजला नाही. गरवेल आणि गुडवेल याच्यातील भावार्थ समजलेला नाही. सांप्रत प्रत्येक गावोगावी पहा प्रत्येक जण भैमुगाचा शेती करताय आणि त्या भैमुगाची शेती आज प्रख्यात झालेली आहे. त्या भैमुगाच्या शेंगाचे घट आणि प्रत्येक गावोगावी उसाचे मळे लागून या कोकणामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या उसाच्या रसाचा काढलेला गुळ आणि गरवेल्याचा मिळून केलेला लड्डू या गणपतीला प्रिय असतो म्हणून गरवेला 100 रुपयानी, गुळवेला 100 रुपयानी. जेवढा निवेदन
मोरया रे मोरया